गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आज रमा एकादशी. मग विष्णूचं महत्व जाणून घेऊया ध्यानात. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ मान खांदे सैल करा, हाताची ध्यान मुद्रा करा, हात मांडीवर ठेवा, डोळे अलगद मिटा, मोठा श्वास घ्या, सावकाश सोडा, मन शांत करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये पापक्षालन करण्यासाठी या एकादशीचं विशेष महत्व आहे. या रमा एकादशीला विष्णू पूजा केली जाते. काही भागात या दिवशी लक्ष्मीचं सुद्धा पूजन करण्याची पद्धत आहे. श्री पद्मपुराणात रमा एकादशीचा उल्लेख असून यामागे एक पौराणिक कथा सुद्धा आहे. आजच्या रमा एकादशीच्या निमित्ताने ही कथा ऐकूया. पुराणानुसार प्राचीन काळी मुचुकुंद नामक एक राजा होता. देवाचे देव इंद्र, कुबेर, वरुण आणि विभीषण हे सर्व त्याचे मित्र होते. यांच्यासोबत विष्णूप्रती मुचुकुंदला विशेष भक्ती होती. या राजाची कन्या होती चंद्रभागा, जिचा विवाह राजा चांद्रसेनाचा पुत्र शोभन याच्याशी झाला. एके दिवशी शोभन एकादशीच्या तिथीवर आपल्या सासरी आला. योग पाहून त्यांनी त्या दिवशीचे व्रत करण्याचा निर्णय घेतला. मात्र चंद्रभागा शोभन उपाशी काय राहतील या चिंतेने अगदी व्याकुळ झाली होती. मात्र तरीही राजा मुचुकुंदाच्या सक्तीमुळे ती शांत राहिली होती. दुसरीकडे भूक आणि तहान सहन न झाल्याने शोभनचा मृत्यू झाला. मात्र तरीही चंद्रभागेला मुचुकुंदाने सती जाण्यापासून मनाई केले. या सर्व गोंधळात शोभनला मात्र व्रताचा फायदा झाला. त्याच्या व्रताने खुश होऊन विष्णूंनी त्याला मंदारचल पर्वतावरील उत्तम देवनागरी देऊ केले. तेथे त्याची वैभवात देखरेख केली जाऊ लागली. या साऱ्या प्रसंगामुळे एकादशीच्या दिवशी केलेल्या व्रताला अनन्य महत्व प्राप्त झाले आणि परिणामी आजही अनेक घरात ही परंपरा पाळली जाते. आजची एकादशी पार पडल्यावर उद्या गोवत्स द्वादशी असते. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. तिच्या प्रती कृतज्ञतेतून वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू याची पूजा केली जाते. अश्विन कृष्ण द्वादशीस वसुबारस साजरे केले जाते. गोवत्स द्वादशी म्हणजे गायी गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन, त्यासाठी असलेलं बारस म्हणजे द्वादशी, म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असं म्हणतात. भारतीय संस्कृतीत गायीला माते समान मानलं जातं. ती पूजनीय मानली जाते. तिच्या प्रती कृतज्ञतेतून हा वसुबारस दिवस दिवाळीत साजरा केला जातो. त्या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून वसुबारस हे व्रत करण्यात येतं. या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया सकाळी किंवा संध्याकाळी सवत्स गायीची पूजा करतात. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप व ताक खात नाहीत.
उडदाचे वडे, भात व गोडधोडाचे पदार्थ करून ते गाईला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचं आगमन व्हावं या हेतूने या दिवशी वासरू असलेल्या गायीची पूजा करण्याची पद्धत आहे. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात, तिला हळद कुंकू अक्षदा वाहतात. ज्यांच्या घरी गुरवासरं आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो. मग गायीला निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणाचा नैवेद्य खायला दिला जातो. समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत केलं जातं. वसुबारस म्हणजे गोवत्स द्वादशी. हा दिवस दिवाळीला जोडून येतो म्हणून त्याचा समावेश दिवाळीतही करतात. पण तसं पाहायला गेलं तर तो सण वेगळा असल्याचं आपल्याला कळून येतं. मात्र देशात बहुतेक ठिकाणी वसुबारस पासून दिवाळीला सुरुवात होते. ह्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो. मग आता आजपासून आपणही रांगोळी घालायला, रोज रात्री दिवा लावायला सुरुवात करूया. वसुबारस झालं की एक एक दिवस 4 दिवस दिवाळीचे येतील. त्या सगळ्यांसाठी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दोन मिनिटं शांत बसा. आता आजचं ध्यान संपवायचंय. मनाला जागं करा. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.